बातमी क्रिकेटच्या मैदानातून दुसऱ्या टी20 मध्ये भारताने दमदार कामगिरी केलेली आहे। भारताची सातत्यपूर्ण कामगिरी सुरूच आहे। रायपूरच्या सामन्यामध्ये भारताने न्यूझीलंडला हरवलंय। सूर्यकुमार यादव आणि ईशान किशनने तुफान फटकेबाजी केली। भारताने 7 विकेट्सने सामना जिंकलाय। 5 सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-0 अशी आघाडी घेतली आहे। तर सूर्यकुमार यादव याला अखेर सूर गवसलेला आहे। सूर्यकुमार यादव यांनी ही तुफान फटकेबाजी केली। भारताने 7 विकेट्सने हा सामना जिंकलाय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी आयुष शेट्टे आपल्या सोबत जोडलेत। आयुष, सूर्यकुमार यादव याला फॉर्म गवसणं ही दिलासादायक बातमी आहे आणि या दुसऱ्या टी20 सामन्याची वैशिष्ट्ये काय आहेत? मोठा विजय हा भारताने मिळवलाय। दुसऱ्या टी20 सामन्यात भारताने दमदार अशी कामगिरी केली। न्यूझीलंडच्या संघाने आक्रमक सुरुवात करून भारताला बॅकफुटवर फेकलं, पण भारताच्या गोलंदाजांनी उत्तम गोलंदाजी करत भारताला या सामन्यात पुन्हा आणलं। भारताकडून कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली, ज्यामुळे न्यूझीलंडला कमी धावात रोखणं भारताला शक्य झालं। तर दुसरीकडे भारतीय फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली। सूर्यकुमार यादवने 82 धावा, ईशान किशनने 76 तर शिवम दुबेने 36 धावा केल्या। टी20 वर्ल्ड कपच्या दृष्टिकोनाने जर बघायला गेलं तर तिन्ही फलंदाजांनी धावा करणं हे भारतीय संघासाठी एक सकारात्मक गोष्ट आहे। जी आयुष, मात्र ईशान किशन कधी संघामध्ये असतो, कधी संघाच्या बाहेर असतो। आजची त्याची कामगिरी ही त्याच्या करिअरसाठी आणि भारत देशासाठी तरी किती महत्त्वाची आहे? अत्यंत महत्त्वाची आहे, कारण ईशान किशनचं हे वय आता 26 आहे आणि ईशान किशन भारतीय क्रिकेटला इथून कमीत कमी 10 वर्ष देऊ शकतो। तसं बघायला गेलं तर त्याचे गेले 24 ते 36 महिने अतिशय खराब होते, पण गेल्या 6 महिन्यात त्याची कामगिरी अतिशय उत्कृष्ट होती आणि टी20 वर्ल्ड कपच्या दृष्टिकोनाने ईशान किशनचं भारतीय संघात पुनरागमन होणं आणि त्याने चांगली कामगिरी करणं हे खूप बहुमूल्य आहे। धन्यवाद आयुष दिलेल्या माहितीबद्दल। दुसऱ्या टी20 सामन्यामध्ये भारताने न्यूझीलंडला सहज हरवलेला आहे। तुफान फटकेबाजी ही भारतीय फलंदाजांनी केली। न्यूझीलंडने सुरुवात चांगली केली होती। सुरुवातीला 10 ओव्हरलाच त्यांनी 100 रनांचा आकडा पार केला होता। 10 ओव्हरला 111 धावा होत्या, त्यामुळे 200च्या पेक्षा अधिक धावा त्या करतील अशी शक्यता होती। मात्र त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली आणि शेवटी फलंदाजांनी उत्तम कामगिरी करत हा सामना जिंकलाय।